नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 6 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात मनापासून स्वागत करते. दिवसाची सुरुवात एका सृजनशील विचाराने करूया. प्रगती आणि विकास यांना निसर्गसुद्धा रोखू शकत नाही, असा विचार J.W. गटे यांनी मांडला होता. दिनविशेष 6 जानेवारी 1944 रोजी दुसऱ्या महायुद्धात रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले. 6 जानेवारी 1929 रोजी गोरगरीब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन झाले. आजच्याच दिवशी 1924 साली राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतून सशर्त मुक्तता झाली होती. 6 जानेवारी 1912 रोजी न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे 47वे राज्य बनले. 6 जानेवारी 1907 रोजी मारिया मॉन्टेसरी यांनी पहिली मॉन्टेसरी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळांमुळे पूर्व प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला. आजच्याच दिवशी 1959 मध्ये कपिल देव निखंज यांचा जन्म झाला. ते भारतीय क्रिकेट कप्तान, समालोचक व प्रशिक्षक आहेत. 6 जानेवारी 1931 रोजी D.R.D. देशपांडे यांचा जन्म झाला. ते पर्यावरण क्षेत्रातील शास्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स आगारकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. आजच्याच दिवशी 2010 मध्ये प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचा मृत्यू झाला. ते लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म 16 जुलै 1943 रोजी झाला होता. 6 जानेवारी 1984 रोजी विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री विष्णुचितराव यांचा मृत्यू झाला. ते महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार होते. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1884 रोजी झाला होता. 6 जानेवारी 1919 रोजी थिओडोर रूझवेल्ट यांचा मृत्यू झाला. ते अमेरिकेचे 26वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1858 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1832 मध्ये पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र अर्थात दर्पण सुरू केले. 6 जानेवारी 1673 रोजी कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांनीशी पन्हाळा जिंकून महाराजांचे 13 वर्षे अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले. आजच्याच दिवशी 1665 रोजी शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्ण तुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्ण तुला झाली. आजच्याच दिवशी 1925 मध्ये रमेश मंत्री यांचा जन्म झाला. ते प्रवास वर्णनकार, कथाकार व विनोदी लेखक होते. त्यांचा मृत्यू 19 जून 1998 रोजी झाला. 6 जानेवारी 1883 रोजी खलील जिब्रान यांचा जन्म झाला होता. ते लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार होते. त्यांचा मृत्यू 10 एप्रिल 1931 रोजी झाला होता. 6 जानेवारी 1918 रोजी जी कॅन्टर यांचा मृत्यू झाला. ते जर्मन गणित तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 3 मार्च 1845 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1885 मध्ये भारतेंदू हरिश्चंद्र यांचा मृत्यू झाला. ते आधुनिक हिंदी साहित्याचे जनक मानले जाणारे हिंदी साहित्यिक होते. 1850 ते 1900 हा काळ हिंदी साहित्यात भारतेंदू काळ म्हणून ओळखला जातो. त्यांचा जन्म 9 सप्टेंबर 1850 रोजी झाला. 6 जानेवारी 1412 रोजी फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणाऱ्या जोन ऑफ आर्कचा जन्म झाला. तिला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती द मेड ऑफ ऑर्लिन्स या टोपण नावानेही ओळखले जाते. त्यांचा मृत्यू 30 मे 1431 रोजी झाला. 6 जानेवारी 1884 रोजी ग्रेगोर मेंडेल यांचा मृत्यू झाला. ते जनुकांची अर्थात जीन्सची संकल्पना मांडणारे जर्मन जीवशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 20 जुलै 1822 रोजी झाला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 6 जानेवारीचे दिनविशेष. आमचे दिनविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 869880. धन्यवाद.